विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचं उद्घाटन होणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना तसंच केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हेही या परिषदेमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. भारताचं अटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा आणि न्याय मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत सुरू असलेल्या वेव्स परिषदेच्या तिसऱ्या दिवशी आज कम्युनिटी रेडिओवरील राष्ट्रीय संमेलन होत असून या कार्यक्रमातली चर्चा व्यक्तींचं सक्षमीकरण आणि स्थानिक समुदायाशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्याची त्यांची क्षमता वाढवण्याच्या उद्दिष्टावर केंद्रित असेल. दरम्यान माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन आज या शिखर परिषदेमध्ये इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पॅक्टिव्ह या नावानं पहिल्या श्वेतपत्रिकेचं अनावरण करणार आहेत. श्वेतपत्रिकेत भारताच्या झपाट्यानं विस्तारणाऱ्या लाईव्ह एंटरटेनमेंट उद्योगाचं सर्वंकष विश्लेषण करण्यात आलं असून उदयोन्मुख ट्रेंड्स, विकासाची वाटचाल आणि या क्षेत्राच्या सातत्यपूर्ण विकासासाठी धोरणात्मक शिफारशी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी 5 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांची नावं सुचवण्याकरता 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा देशभरातल्या मुलांच्या असाधारण कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रपतींकडून दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. सर्व नामांकनं awards.gov.in या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाईन सादर करणं आवश्यक आहे. उद्या रविवारी 4 मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी अर्थात नीट परीक्षा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 49 केंद्रांवर नीट चाचणी घेण्यात येणार असून 19,500 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनानं केलेल्या सज्जतेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. सातबारा उतार्यावरील कालबाह्य तसंच निरुपयोगी नोंदी हटवून त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.